मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवरती पोहोचलेले आहेत। आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांचं नवी मुंबईच्या वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर ते विश्रांतीसाठी गेलेले आहेत। मात्र या परिसरामध्ये आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि त्यांना प्रतीक्षा आहे ती जरांगे पाटील आज सकाळी एपीएमसी मार्केटमधील सभेला संबोधित करणार आहेत। त्यामध्ये काय सांगतात? कालपासून मराठा आंदोलक राज्यभरातून या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलकांसाठी आपण पाहिलं हा मोर्चा ज्या ठिकाणावरून निघाला आंतरवाली सराटीपासून तिथपासून रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या चहा नाश्ता जेवण पाणी याची व्यवस्था मराठा बांधवांकडून करण्यात येत होती। एपीएमसी मार्केटमध्ये देखील सकाळी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याचं आपण पाहू शकतोय आणि मराठा बांधव त्याचा लाभ देखील घेताना दिसतात। मनोज जरांगे पाटील यांच्याशी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। त्यात काय निर्णय होतोय याकडे या मराठा आंदोलकांचं लक्ष लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलूयात, काय त्यांच्या भावना आहेत। मुंबईच्या वेशीवरती तुम्ही पोहोचलेला आहात, काय सांगा? नमस्कार। एक मराठा लाख मराठा 40 वर्षापूर्वी कृष्णा खोऱ्यातून एका पट्ट्यानं मराठा आरक्षणाची चळवळ चालू केली आणि आज गोदावरी पट्ट्यातील एक वाघ ती चळवळ अंतिम आणि निर्णायक क्षणावर आणून ठेपली आहे। ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील होय। आम्ही ही लढाई आता आरपारची लढाई आहे। आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आता एकवटलेला आहे आणि पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रातील लाखो नाही तर कोट्यवधी मराठी बांधव आज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम आहे। एक आम्हाला असं नेतृत्व मिळालं आहे की आजपर्यंत असं नेतृत्व कधीही मराठा समाजाला मिळालं नाही। नवी मुंबईत तुम्ही आहात, वाशीमध्ये आहात, आज मुंबईच्या दिशेने जायचंय पण सरकारचं शिष्टमंडळाची चर्चा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला वाटतं तोडगा निघेल? सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा शिष्टमंडळ पाटीलच नव्हतं, माहितीच्या अधिकारासाठी वेळोवेळी सरकारनं अल्टिमेटम जे मागून घेतलं होतं त्या अल्टिमेटमवर कुठलं सरकार ठाम नाही तर असा सरकारवर विश्वास कुठं ठेवा? वेळोवेळी जे मनोज जरांगे पाटलांना मागणी केली होती त्यांना त्यांच्याकडून सरकारकडूनच वेळ घेतला होता। वेळ घेतल्याच्या नंतर सरकारनं त्या कुठल्याही शब्दाचं पालन केलं नाही। जे आमच्या 54 लाख नोंदी सापडल्यात, कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे कुणबीच आहोत आम्ही, पण 54 लाख नोंदी सापडल्यात त्याच्यातून अजून कोणालाही प्रमाणपत्र मिळालं नाही। आता आम्ही 6 दिवसापासून रॅलीमध्येच आम्ही आंतरवालीमधूनच निघालो। आज इथं बीएमसी मध्ये आमची रात्री मुक्काम होता, इथं झाला। इथल्या बांधवांना आमच्या मराठी बांधवांना जे माताडी कामगारचे मराठी बांधव आहेत त्याने भरपूर सोय केली, आमची कुठं सोय कमी केली नाही। मुंबईमध्ये सुद्धा आमची सोय करायसाठी आमचे बांधव सज्ज झाले। तर आम्ही तयारीने 2 महिन्याचं राशन घेऊन आलो आणि घरून निर्धार केलो की आमचे 95% 90% मुलं घेऊन आज नोकरीपासून वंचित आहात। तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज निर्णय होईल का? काय तुमची अपेक्षा आहे आणि तुम्ही मुंबईत जायची तयारी आहे? तयारी ना, आम्ही मुंबई जायच्या तयारीने आलेलो आहे। आम्ही 1 वर्षाची म्हटलं तर तयारी आमची राहण्याची, पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाऊ शकत नाही कारण आम्ही जरा पाटलाच्या गावावरून आलेलो आहे। 8 दिवसापासून पाटलाच्या गावावरून आलेलो आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जात नाही, हे राजधानी सोडत नाही। आरक्षण मिळेल या आशेवरती मुंबईपर्यंत आलेले आहेत आणि जर सरकारने त्यासाठी टाळाटाळ केली तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही असा निर्धार देखील या मराठा आंदोलकांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, वाशी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।